नमस्कार, मी समृद्धी. इन्फिनिटी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेत निघणाऱ्या जागांसंदर्भातली माहिती. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत लवकरच 227 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या पदांसाठी ही जाहिरात येणार आहे, जाहिरात साधारणतः कधी येण्याची शक्यता आहे आणि यामध्ये किती जागांसाठी आणि कोणत्या जागांसाठी ही जाहिरात असणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर या संदर्भातली जी काही बातमी प्रसिद्ध झालेली आहे त्या बातमीच्या माध्यमातून आपण ही सगळी माहिती समजून घेऊया. तर या बातमीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की निवडणुकीपूर्वी प्रशासन रिक्त 283 ऐवजी 227 जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. किती जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे? 227 जागांसाठी. त्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला असून 12 पैकी 6 पदांच्या बिंदू नामावलीला विभागीय आयुक्तांनी नुकतीच मंजुरी दिल्यानंतर उर्वरित 6 पदांसाठी येत्या आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने IBPS या सरकारी एजन्सीकडे प्रस्ताव सादर करून ही जाहिरात काढण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत. कोणाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे? IBPS कडे. म्हणजे IBPS मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यामध्ये 283 ऐवजी 227 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये आणखीन काय सांगितलंय की शासनाने महापालिकेसाठी मंजूर केलेला आकृतीबंध व सेवा भरती नियमानुसार मंजूर पदांची संख्या 5202 एवढी झाली आहे. त्यापैकी सुमारे 2600 कर्मचारी सध्या कार्यरत असून 2600हून अधिक पद मात्र रिक्त आहेत. त्यापैकी गेल्या वर्षी 124 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यातील 118 पात्र उमेदवारच सेवेत रुजू झालेत. आता या भरतीतील उर्वरित जागा आणि नव्याने विविध 12 पदांच्या 283 जागांसाठी महापालिका निवडणुकीपूर्वी भरती प्रक्रिया राबवण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. परंतु यातील लिपिकांच्या जागा मात्र वगळण्यात आलेल्या आहेत. म्हणजे या भरती प्रक्रियेतून लिपिक पदासाठीच्या ज्या काही जागा होत्या त्या मात्र वगळण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ही भरती होणार आहे 227 जागांसाठी. त्यासाठी प्रथम विविध 6 पदांच्या 52 जागांचा तर नंतर उर्वरित 6 पदांच्या 175 पदांचा प्रस्ताव बिंदू नामावली करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. यातील पहिल्या प्रस्तावाला 2 आठवड्यांपूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या प्रस्तावालाही येत्या 8 दिवसांमध्ये मंजुरी मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता IBPS या शासकीय एजन्सी मार्फत पदभरतीची जाहिरात आणि परीक्षेबाबतची प्रक्रिया राबवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तर आता यामध्ये ज्या काही लिपिक पदाच्या जागा वगळण्यात आलेल्या आहेत त्याचं आपण कारण जाणून घेऊया. या लिपिकांची 50 पदांची काय अडचण झालेली आहे? तर त्यामध्ये लाड समितीमध्ये ज्या 28 जणांना लिपिकपदी पदोन्नती देण्यात आलेली होती त्यांना पुन्हा पदोन्नत करण्यात आलेला आहे आणि या सर्वांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे याचिकेचा निकाल लागेपर्यंत या लिपिक पदाच्या 50 रिक्त जागा भरती प्रक्रियेतून वगळण्यात आलेल्या आहेत आणि त्या जागा वगळल्यानंतर उरलेल्या ज्या काही जागा आहेत त्या कोणकोणत्या आहेत आणि कोणकोणत्या जागांसाठी किती पदसंख्या रिक्त आहे ते आपण पाहूया. बिंदू नामावली मंजूर पद आणि संख्या यामध्ये रोखपाल या पदासाठी 12 जागा आहेत. जनसहाय्यक या पदासाठी 9 जागा, अनुरेखक यासाठी सुद्धा 9 जागा, चालक यंत्रचालक यासाठी 17 जागा, सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदासाठी 1 जागा, उप अग्निशमन केंद्र अधिकारी यासाठी 4 जागा इतक्या जागांसाठी ही जाहिरात येण्याची शक्यता आहे. आणि त्यामध्ये मंजुरीसाठी जी काही पदं पाठवलेली आहेत ती मंजुरीसाठी पाठवलेली पदं आणि संख्या कोणकोणती आहे पहा. कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी 32 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यासाठी 24 जागा, स्वच्छता निरीक्षक या पदासाठी 12 जागा, अग्निशामक या पदासाठी 100 जागा आणि पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी 7 जागा एवढ्या जागांसाठी
ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्याही वेळेस ही जाहिरात येईल आणि ती कोणकोणत्या पदांसंदर्भात असणार आहे त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण त्या वेळेला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत. तोपर्यंत इन्फिनिटी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.